हॅलो स्टुडंट्स, वी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, त्यालाच तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा असंही म्हणता. तर या परीक्षेचा आपण पेपर क्रमांक 2 म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे आपण आज सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. यामध्ये प्रश्न असतील 75, गुण असतील 150 आणि वेळ असेल 1.5 तास. चला तर मग आपण त्यामधील पहिला विभाग सोडूया, तो असेल इंग्रजी विभाग, आणि त्यानंतर आपण सोडूया बुद्धिमत्ता चाचणी. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही इयत्ता 5वीचे तुमचे मित्रमैत्रीण असतील जे की स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत, तर त्यांच्यासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. आणि तुम्हाला या अगोदरसुद्धा सोडवलेल्या स्कॉलरशिप परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटी कसा वाटला हे लाईक व कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह मिळेल. चला तर मग विभाग 1 इंग्रजी. सिलेक्ट द वर्ड विच इज फर्स्ट इफ अरेंज्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण जर अरेंज केलं तर पहिल्यांदा कोणता येणार आहे, तर पर्याय क्रमांक 4 हमिंग बर्ड. विच वर्ड ऑफ फॉलोइंग इज रिलेटेड विथ कलर. कलरशी रिलेटेड असलेला वर्ड कोणता आहे, तर तो आहे इंडिगो. इंडिगो हा कलर रेनबोमध्ये असतो. ॲज ग्रीन ॲज कशापेक्षा, ग्रास, म्हणजे गवतासारखाच असा त्याचा अर्थ होतो. फाइंड द मॅचिंग टर्म गोल्ड, ओल्ड, फोल्ड, कोल्ड. तर यामध्ये फोल्ड हे काय असेल, त्याचे रायमिंग वर्ड असेल. चूज द साऊंड ऑफ हॉर्स. साऊंड ऑफ हॉर्स काय असेल, नी असेल. मू हे काऊचं साऊंड आहे. क्वॅक बदकाचं आहे, डकचं. आणि रोर हे सिंह किंवा वाघाचं आहे. त्यानंतर फाइंड द ऑड टर्म. फेनुग्रीक, स्पिनॅच, कोरँडर, कॅप्सिकम. यामधील ऑड टर्म आहे कॅप्सिकम, कारण फेनुग्रीक, स्पिनॅच आणि कोरंडर हे काय आहेत, ग्रीन लिव्स व्हेजिटेबल्स आहेत. काऊज यंग वन्स. काऊज यंगला काय म्हटलं जातं, काफ. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर आय विल बी इन विदिन टाईम. या ठिकाणी कोणतं पंक्च्युएशन मार्क येईल, तर फुल स्टॉप येईल, ऑप्शन 2. आयडेंटिफाय द नेम ऑफ मंथ. या ठिकाणी रिकामी जागेत आपल्याला शब्द लिहायचे आहेत आणि एक मंथचं नेम तयार करायचं आहे. तर त्या ठिकाणी नेम ऑफ मंथ येईल सप्टेंबर. विच अल्फाबेट शुड बी कॅपिटल लेटर इन फॉलोइंग सेंटेन्स. राधा अँड रजनी आर माय बेस्ट फ्रेंड्स. यामध्ये रजनीचा आर कॅपिटल असायला पाहिजे होता, म्हणून ऑप्शन 2 ॲन्सर असेल. माय नंबर इज 7 इन रो, सो आय एम टिंब इन द रो. सो आय एम 7th इन द रो. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर सेंटेन्स इट्स 6 o'clock. आता या ठिकाणी ओ क्लॉक लिहित असताना कोणता इथं साईन असतो, अपोस्ट्रॉफी असतो, पर्याय क्रमांक 2. अ ट्री ग्रोज इन डॅश डॅश डायरेक्शन्स. कोणत्या डायरेक्शनमध्ये ट्रीज ग्रो होतात, ऑलवेज इन अपवर्ड डायरेक्शन. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी पिक्चर दिलेलं आहे बघा. वेअर इज द शॉप लोकेटेड. कुठे शॉप लोकेटेड झालेलं आहे, फर्स्ट टाईम इन जालना. मग जालना हे आपलं ऑप्शन असेल, बघा ऑप्शन असेल ऑप्शन 2 जालना. आय एम 4 letter वर्ड, यू कॅन फ्लाय मी इन द स्काय. कोण असतं फ्लाय इन द स्काय, अ काईट. फाइंड द ऑड मॅन आउट. हॉर्स, सी हॉर्स, ऑक्स, डॉंकी. याचं करेक्ट आन्सर असेल सी हॉर्स, कारण हॉर्स, ऑक्स आणि डॉंकी हे जमिनीवरील राहणारे प्राणी आहेत आणि हा समुद्रात राहतो. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. विश यू हॅपी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. आता ही विश जे आहे ते कशा संदर्भात असेल बघा. न्यू इयर विश नाही, दीपावली विश पण नाही, बर्थडे विश असणार आहे, ऑप्शन 3. समीरा इज न्यू इन सिटी, शी वॉन्ट्स टू गो झू रिक्वेट्स. मग ती काय म्हणेल आता, समीरा इज न्यू इन सिटी, शी वॉन्ट्स टू गो टू झू, शी रिक्वेट्स. कशी रिक्वेस्ट करेल ती, विच बस गोज टू झू, पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट ॲक्शन बाय ऑब्झर्विंग द पिक्चर. बघा या ठिकाणी काय करत आहे, लाफिंग करत आहे, ऑप्शन 4. वेन विल यू गो फॉर डॅश डॅश लंच.
तर व्हेन विल यू गो फॉर ए लंच? ऑप्शन ए. द पॅरट इज ॲज टिंब ॲज ग्रास. तर काय असेल? ग्रीन. म्हणजे पॅरट हा गवतासारखाच हिरवा असतो किंवा आहे. चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. ही डॅश डॅश द वर्कमॅन. काय असेल याचं आन्सर? तर ही नोज द वर्कमॅन. 23 to 25. Read the passage carefully and choose the correct alternative. Read the passage. Policeman works टिंब. कधी वर्क करत असतात पोलिसमॅन? ॲट डे अँड नाईट. ऑप्शन थर्ड. When policeman should work 15-20 hours? When? In the festival period. In the festival. Option 2. Fit means काय असेल? त्याचं करेक्ट आन्सर असेल हेल्दी. त्यानंतर आता विभाग 2 आपण सोडूया, बुद्धिमत्ता चाचणी. त्यामधील बघा पहिला प्रश्न 26व्या क्रमांकाचा. भाऊ, सुजित, दिनकर, मणी व शुभम हे सर्वजण क्रिकेट खेळत होते. या वाक्यात किती 2 अक्षरी शब्द आहेत? किती आहेत? हा भाऊ एक आहे, मणी 2च आहेत आणि हा एक खेळत होते. होतेमध्ये पण 2 आहेत. म्हणजे किती झाले? 3 शब्द झाले. पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारा शब्द ओळखा. चुका, मेथी, फ्लावर, पालक. यामधील करेक्ट शब्द गटात न बसणारा असेल फ्लावर, कारण चुका, मेथी आणि पालक ह्या सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा या ठिकाणी 12, 19, 26 आणि 33 यांच्यामध्ये काय फरक आहे? आता 12 आणि 19 मध्ये 7चा फरक आहे. म्हणजे 7 7ने काय केलेले? संख्या वाढवत गेले. मग 33 अधिक 7 किती होतात? 40. चंदू तुकारामपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास तुकारामचे वय किती? आता बघा या ठिकाणी चंदू तुकारामपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजे चंदू बरोबर तुकाराम वजा 6. दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? चंदू अधिक तुकाराम बरोबर 30 वर्ष. आता आपण चंदूच्या जागी ही किंमत ठेवूया. काय आहे? तुकाराम वजा 6 अधिक तुकाराम बरोबर 30. आता हा एक तुकाराम, हा एक तुकाराम, किती झाले? 2 तुकाराम. आता हे वजा 6 इकडं काय होईल? अधिक 6 होईल. म्हणजे 2 तुकाराम बरोबर किती झाले? 36. तर 1 तुकाराम बरोबर 36. 1 गुणिले 2 आहे, इकडं भागिले 2 होईल. तर किती येईल? 18. म्हणजे तुकारामाचं वय किती असेल? 18 वर्ष. पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिमा शोधा. या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा असेल पर्याय क्रमांक 1. पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असलेला संबंध ओळखायचा आहे. शिवाजी आणि शहाजी यांचा संबंध असा आहे की शिवाजीचे वडील शहाजी, तसं रायबाचे वडील कोण होते? तानाजी. खालील प्रश्न आकृतीत तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आपल्याला. तर या प्रश्न आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. 27 मुलांच्या रांगेत ओंकार मध्यभागी आहे, तर त्याचा क्रमांक कितवा असेल? तर त्याच्या दोन्ही बाजूला 13 मुले सोडलेले असतील, म्हणजे त्याचा क्रमांक 14वा असेल. गटात बसणारे पद पर्यायातून निवडायचे आपल्याला. चणे, वाल, तूर, वाटाणा. चणे, वाल, तूर, वाटाणा या गटाशी जुळणारा आपल्याला पर्याय आहे तो म्हणजे मूग, कारण हा गट आहे कडधान्याचा, म्हणून मूग हे सुद्धा कडधान्य आहे. एका सांकेतिक भाषेत 2 बरोबर 8, 4 बरोबर 64 तर 1 बरोबर 1 असे लिहितात. तर यांचा गट कसा आहे? 2चा घन 8 आहे, 4चा घन 64, 1चा घन 1, तसं 3चा घन काय असेल? 27. पर्याय क्रमांक 1. वडील टी व्ही पाहू देत नसतील तर तुम्ही काय कराल? तर काय करू आपण? अभ्यास करू किंवा खेळायला जाऊ, यापैकी आपण करूया. पर्याय क्रमांक 4. 6, 4, 2, 7, 2 अशी एक अंकमालिका दिलेली आहे. तर 7 नंतर 2 किती वेळा आलेला आहे? 7 नंतर 2 म्हणजे 72 हा गट आपल्याला शोधायचा आहे. हा 7, 2 आणि 7, 2 किती वेळा आलेला आहे? 2 वेळा. त्याच्यानंतर बघा गटात न बसणारी आपल्याला आकृती शोधायची आहे. यामध्ये गटात न बसणारी आकृती आहे. चारही आकृत्या आपल्याला सारख्या दिसत आहेत, म्हणजे काहीतरी इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली असावी, म्हणून हा प्रश्न आपण सोडून देऊया.
खालील आकृत्यातील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. बघा या ठिकाणी हा जो गोल आहे तो या बाजूला गेला, त्यानंतर इथे आलेला आहे, त्यानंतर इथे आलेला आहे, आता परत याच ठिकाणी येईल, म्हणजे पहिल्या आकृतीप्रमाणे असेल पर्याय क्रमांक 2. बाजूच्या आकृतीत किती कोण आहेत? ज्यावेळेस अशा प्रकारची आकृती असेल त्यावेळेस असे क्रमांक देऊन घ्यायचे आणि त्यांची बेरीज करायची. 1 + 2 किती होतात? 3. तर किती कोण आहेत? एकूण 3. प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे प्रतिबिंब कसे दिसेल? तर पाण्यावर उभी धरल्यास तिचे प्रतिबिंब हे आकृती क्रमांक 1 मधील प्रमाणे दिसेल. फक्त ही फेंट काढलेली आहे या ठिकाणी. राज्य वृक्ष आंबा. तर राज्याचा वृक्ष कोणता आहे? आंबा आहे. तर राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू आहे. प्रश्नाकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आपल्याला. या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती असेल पर्याय क्रमांक 1. मारिया वायव्येकडे तोंड करून उभी आहे. आता वायव्य दिशा ही म्हणजे या दिशेला तोंड करून ती इथं उभी आहे. आता ती काय केलेली आहे? डावीकडे वळलेली आहे काटकोनामध्ये, म्हणजे या दिशेला ती वळलेली आहे, काटकोनामध्ये वळलेली आहे. तर आता तिची कोणत्या दिशेला तोंड असेल? बघा, आग्नेय नैऋत्य दिशेला, म्हणून पर्याय क्रमांक 1.